नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांची एक मुलाखत बघितली आणि माझा त्यांच्याविषयीचा आदर कमी झाला. कारण महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये डोकं ठिकाणावर ठेवून बोलू शकणारा जो एकमेव नेता आहे असं मला वाटायचं ते होते पृथ्वीराज बाबा चव्हाण. पण हे त्यांचं वक्तव्य ऐकलं आणि मला कळेना की या माणसाचं करायचं काय. कारण लक्षात घ्या, पृथ्वीराज बाबा चव्हाण हे उच्च शिक्षित आहेत. अगदी परदेशात शिक्षण घेऊन परदेशात नोकरी वगैरे व्यवसाय केलेले आहेत आणि भारतात आल्यानंतर UPAच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून येण्यापूर्वी पृथ्वीराज बाबा चव्हाण हे PMO मंत्री होते, म्हणजे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री होते. थोडक्यात मनमोहन सिंग सरकारचं त्या काळात चालणारा सगळा कारभार जो होता तो कारभार हा पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या नजरेखालून जात होता. देशातले मोठमोठे निर्णय जिथून घेतले जात होते आणि जिथून फायली इकडे तिकडे होत होत्या, कुठल्या पंतप्रधानांकडे न्यायच्या, कुठल्यावर काय करायचं याचे अनेक निर्णय, आणि पंतप्रधानांच्या अतिशय जवळचा माणूस म्हणजे किती भारत सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेला माणूस आहे पृथ्वीराज बाबा चव्हाण, हे लक्षात घ्या. आणि अशा माणसाकडून कुठचंही बेताल वक्तव्य हे मुळात अपेक्षितच नसतं. त्यांनी मोजकं बोलावं, पण त्या मोजक्या बोलण्यावर कोणालाही तिखट प्रतिक्रिया देता येता कामा नयेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण हास्यास्पद ठरता कामा नये, एवढी तरी अपेक्षा अशा माणसांकडून माणसांबद्दल बाळगली जात असते. पृथ्वीराज बाबा चव्हाण हे महाराष्ट्राचे संपादक नव्हते, लोकसत्ताचे संपादक नव्हते, किंवा कुमार केतकरांचे बंधू वगैरे नाही आहेत की 5 वर्षापूर्वी कुमार केतकरांनी जी बाष्कळ बडबड ABP नावाच्या वाहिनीवर जाऊन केलेली होती, तेच खुळचटासारखं आणि खोटं पडलेलं राजकीय आकलन आज जर पृथ्वीराज बाबा चव्हाण बोलणार असतील तर त्यांच्याविषयी माझ्या मनात असलेला आदर तर बिलकुल संपून गेला. कारण त्यांनी काल परवा ही जी काय मुलाखत वगैरे दिली आहे किंवा त्यांचं वक्तव्य जे मी ऐकलं ते खरोखरच धक्कादायक आहे की आत्ता 2024ची निवडणूक जर मोदी परत जिंकले तर पुढची विधानसभा निवडणूकसुद्धा होणार नाही. अरे नशीब कुमार केतकर म्हणाले होते की पुढच्या निवडणुकाच होणार नाही. किंबहुना कुमार केतकर तर आणखीन 2 पावलं पुढे होते. त्यांना वाटलं होतं 2019ची निवडणूकसुद्धा होणार नाही. कारण नरेंद्र मोदी पहिली 5 वर्ष करता करता इतके त्यांची लोकप्रियता रसातळाला गेलेली आहे की आपल्याला लोक पाडणार याचा आत्मविश्वास नरेंद्र मोदींमध्ये इतका आहे की नरेंद्र मोदी 2019च्या निवडणुका होऊच देणार नाहीत. आणि समजा त्या निवडणुका झाल्या, म्हणजे 2019च्या आता त्याला 5 वर्ष होत आली, समजा त्या निवडणुका झाल्या तर स्वर्गातून खाली उतरलेले प्रभू रामचंद्रसुद्धा नरेंद्र मोदींना वाचवू शकणार नाहीत. याची ग्वाही कुमार केतकरांनी माझा कट्टा ह्या ABPच्या कार्यक्रमात येऊन दिलेली होती. आणि किती भक्तिभावाने प्रवचनाला बसावं तसा ABP माझा या वाहिनीचा सगळा स्टाफ भक्तिभावाने ते प्रवचन ऐकत होता. काय खरं ठरलं आज पण उपलब्ध आहे, बघू शकता YouTubeवर. ती निवडणूक झाली, मोदींनी परत जिंकली, आणि नुसती जिंकली नाही, त्यानंतर सगळ्या निवडणुका क्रमाक्रमाने होत आल्यात. आणि आता 2024ची निवडणूक आली तेव्हा पृथ्वीराज बाबा कुमार केतकरांचं ते जे खोटं पडलेलं वक्तव्य आहे ते तसंच्या तसं परत एकदा बोलून दाखवतात. तेव्हा मित्रांनो, हसावं की रडावं हे कळत नाही.
हसावं की रडावं हे कळत नाही. आणि योगायोग बघा, पृथ्वीराज बाबांना आपल्या नावाचा अर्थ तरी कळतो का असाही प्रश्न पडतो. असलंच काहीतरी फुटकळ विधान त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना केलं होतं. त्यावर बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, अरे नाव तरी लक्षात घे तुझं, पृथ्वीराज चव्हाण हे ऐतिहासिक नाव आहे तुझं, असं बाळासाहेब त्यावेळेला कधीतरी म्हणालेले मला आठवतं. आपण काय बोलतोय? आज जगभरामध्ये जे राजकारण चालू आहे त्यात भारत प्रगती पथावर जात असताना त्याचं खच्चीकरण करण्यासाठी जगातल्या मोठमोठ्या शक्ती एकत्र येत आहेत. अशा वेळेला त्यांच्याशी समर्थपणे लढणाऱ्या पंतप्रधानाचं खच्चीकरण करणं, याविषयी जेव्हा पृथ्वीराज चव्हाण बोलतात तेव्हा मग त्यांच्या त्या ऐतिहासिक पृथ्वीराज चव्हाणाची आठवण त्यांना करून द्यावी लागते की त्यावेळेला या भारतवर्षाचा सम्राट होता, त्याचं नाव पृथ्वीराज चव्हाण होतं. आणि त्याचा मेव्हणा होता जयचंद राठोड, हा त्याचा कमालीचा द्वेष करायचा. म्हणजे असंही आपण म्हणू शकतो, जितका आज मोदींचा द्वेष राहुल गांधी आणि त्यांची सगळी काही ती पठडी आणि वंशावळ करते, तिच्यापेक्षा अधिक द्वेष जयचंद राठोड आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा करायचा, म्हणजे पृथ्वीराज चव्हाणचा करायचा. आणि आपण जर त्याला हरवू शकत नसू तर त्यासाठी परदेशी मदत घ्यायला सुद्धा जो तयार झाला, त्या मेव्हण्याचं नाव होतं जयचंद राठोड. त्याने तो अफगाणिस्तानचा कोण शहाबुद्दीन घोरी का मोहम्मद घोरी, त्याला आमंत्रण दिलं, तू ये, आपण एकत्र येऊन आपण पृथ्वीराज चव्हाणला हरवू. अशा रीतीने पहिल्यांदा भारतावर मुस्लिम आक्रमण व्हायला जयचंद राठोड नावाच्या माणसाने आमंत्रण दिलं होतं, त्याच्याशी सहकार्य केलं होतं. पृथ्वीराज चव्हाणने अनेकदा जवळजवळ 15-16 वेळेला त्या घोरीला हरवला. पण चांगुलपणाच्या आहारी जाऊन पृथ्वीराज चव्हाणची शेवटी हत्या झाली. त्याचं मुंडकं कापून त्या भाल्यावरून गरगरा फिरवण्यात आलं. हा सगळा इतिहास जो आहे हा पृथ्वीराज चव्हाणना माहिती नाही. आजच्या काळातले हे पृथ्वीराज चव्हाण हे जयचंद राठोडच्या भाषेत बोलत आहेत की जर आपल्याला, आणि हे मी बोलतोय तेव्हा माझा जो निर्देश आहे तो एकट्या तुमच्या पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्याकडे नाही आहे. मोदी जेव्हा पहिल्यांदा निवडून आले त्यानंतर 2 वर्षांनीच त्यांच्याच पक्षाचे थोर विचारवंत मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानला गेले होते आणि त्यांनी जाहीरपणे जनरल मुशर्रफ यांच्याबरोबर एक पत्रकार परिषद घेतली होती. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खुलं पाकिस्तानला आव्हान केलं होतं की मोदीला हरवायला आम्हाला मदत करा. म्हणजे मोदींना भारतात हरवण्यासाठी पाकिस्तानने काँग्रेस पक्षाला मदत करायची, मगच भारत पाकिस्तान संबंध सुरळीत होऊ शकतील, असं आश्वासन मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानात जाऊन मुशर्रफ यांच्याबरोबर घेतलेल्या परिषदेत करत होते. म्हणजे मोदींना हरवण्यासाठी परकीयांची मदत देखील घ्यायला काँग्रेस तयार आहे. आत्तासुद्धा आपण बघतोय की हिंडेनबर्ग चालू आहे, सोरोस चालू आहे, आणखीन 50 गोष्टी चालू आहेत. जयचंद राठोडची जी भाषा होती ती मणिशंकर अय्यर बोलतात. आणि जयचंद राठोडच्या मनातला जो कमालीचा द्वेष होता ते 21व्या शतकातले पृथ्वीराज चव्हाण बोलत आहेत की मोदी परत आले तर लोकशाही संपेल, निवडणुका होणार नाही. म्हणजे यांच्या लेखी लोकशाही ही फक्त निवडणुका जिंकण्या हरण्यापुरती मर्यादित आहे, त्या पलीकडे लोकशाही नसते. एक कुठचा तरी तुम्हाला मुद्दा दाखवता आला पाहिजे की मोदी आल्यापासून लोकशाहीचं कुठचं नुकसान झालं. अरे मोदी पंतप्रधान पहिल्यांदा झाले, त्यांच्याच पहिल्या कारकिर्दीमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या 3 राज्यामध्ये लोकमत भाजपच्या विरुद्ध गेलं. भाजपकडे असलेली सत्ता त्यांच्याकडून गेली
आणि त्यापैकी मध्य प्रदेश, छत्तीसगड तर तीन तीनदा भाजपने जिंकला होता. तरीही तिथल्या निवडणुका घेतल्या आणि हरल्या तरी 72, पण निवडणुका घेतलेल्या आहेत. काल परवा हिमाचल प्रदेशमधली सत्ता भाजपने गमावली ना. गुजरात बरोबर ज्या हिमाचलच्या निवडणुका झाल्या किंवा अगदी काही महिन्यांपूर्वी तुमच्या कर्नाटकातल्या निवडणुकात भाजपने सत्ता गमावली, पण निवडणुका झाल्या ना. मग कशाच्या आधारावर निवडणुका घेणार नाहीत? अरे निवडणुका घेणं न घेणं हे सरकारच्या हाती नसतं. ठरलेल्या वेळापत्रकानुसार सभागृहाची मुदत संपली की निवडणुका घेतल्या जातात आणि निवडणुका ढकलणं किंवा न घेणं या बाबतीत काँग्रेस आणि आजची जी काँग्रेसची आघाडी आहे, इंडिया आघाडी, त्यांचा इतिहास आहे. मला वाटतं 69-70मध्ये असेल. 69-70मध्ये दीर्घकाळ तुमच्या नाही 71मध्ये मला वाटतं 70-71 असेल. बंगालमध्ये जवळजवळ 1.5 वर्ष राष्ट्रपती राजवट चालू ठेवली, पण इंदिरा गांधींनी निवडणुका घेतलेल्या नव्हत्या. आणि जेव्हा घेतल्या तेव्हा डाव्या आघाडीने सत्ता मिळवली होती. तेच कशाला मित्रांनो, 1.5 वर्ष नाव विसरलो, रॉय नावाचे मंत्री होते केंद्रात. ते बंगालचे मंत्री, बंगाल हे राज्य चालवणारा केंद्रात मंत्री होता, राज्यात मुख्यमंत्री नव्हता की सरकार नव्हतं. निवडणुका न घेण्याचा इतिहास काँग्रेसचा आहे, भाजपचा नाही आहे. अशा अनेक ठिकाणी झाल्या. बिहार घ्या, बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एकदाही न बसलेलं सरकार बरखास्त केलं. ते UPAच्या काळात बरखास्त केलं आणि तेव्हा खुद्द पृथ्वीराज चव्हाण हे PMOचे मंत्री होते. मनमोहन सिंग पंतप्रधान आणि त्यांच्या प्रधानमंत्री कार्यालयाचे मंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. तेव्हा आपला स्वतःचा इतिहास काय आहे हे सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांना कळत नाही का? निवडणुका घेतल्या तरीही घेतलेली नवी निवडून आलेली विधानसभा निवडणूक एकाही बैठकीशिवाय बरखास्त करण्याचा इतिहास ज्यांचा आहे त्यात खुद्द पृथ्वीराज चव्हाणसुद्धा येतात. आणि ते काय सांगतायत की मोदी 2024मध्ये आली तर लोकशाही संपली. अरे लोकशाही पहिल्या दिवसापासून, आरंभापासून खच्ची करण्याचं काम फक्त काँग्रेस पक्षाने केले. ते फक्त आणीबाणीपुरतं मर्यादित नाही आहे. या देशातली पहिली राष्ट्रपती राजवट केरळमध्ये इंदिराजी काँग्रेसच्या अध्यक्ष असताना आणि नेहरू देशाचे पंतप्रधान असताना लावली गेली. ते एक सरकार होतं की जे बिगर काँग्रेस पक्षाचं होतं. कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्ष या दोघांच्या संयुक्त आघाडीचं सरकार होतं. त्यातल्या समाजवाद्यांना फोडून ते सरकार पाडलं नंबुद्रीपादचं. ते इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष आणि देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते. तिथून राष्ट्रपती राजवटीचा इतिहास सुरू होतो. तो इतिहास पण पृथ्वीराज चव्हाणांना माहिती नाही. वारंवार विधानसभा बरखास्त करणं आणि निवडणूक घेणं. बोम्मई केस काय आहे? बोम्मई केस काय प्रकरण आहे? कर्नाटकचं सरकार बरखास्त परस्पर राज्यपालांकडून करून घेणारे नरसिंह राव काँग्रेसचंच सरकार होतं ना. त्यातून बोम्मई केस गेली ना. पृथ्वीराज चव्हाण, पृथ्वीराज बाबा, जरा आपल्या पक्षाचा इतिहास तपासून बघा. तो तरी समजून घ्या. देशाचा सोडा, तो जयचंद राठोड, पृथ्वीराज चव्हाण त्या काळातला हे बाजूला ठेवा. पण ज्या पक्षात आपण वावरतोय, ज्या पक्षाच्या वतीने बोलतोय, ज्या पक्षाने दिलेली पदं उपभोगली, त्या पक्षाचा पूर्वेतिहास तरी समजून घ्या. तो पदोपदी लोकशाहीच्या मार्गाने हुकुमशाही राबवण्याचा होता. 80 साली इंदिराजी परत निवडून आल्या तेव्हा तडकाफडकी 9 राज्यातल्या का 8 राज्यातल्या विधानसभा इंदिराजींनी बरखास्त करून टाकल्या होत्या. त्यामध्ये शरद पवारांचं महाराष्ट्रातलं सरकार
आणि विधानसभासुद्धा होती. त्यापैकी एक बचावलेलं सरकार म्हणजे काय, तर हरियाणाचं. तिथले जनता पक्षाचे भजनलाल नावाचे मुख्यमंत्री सगळा पक्ष आणि मंत्रिमंडळ घेऊनच काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांना इंदिरा गांधींनी अभय दिलं. तेव्हा आज सुप्रिया वगैरे म्हणतात ना, आईस, ईडी, CBI वगैरे लोकांना सत्तेचा धाक दाखवून, यंत्रणांचा धाक दाखवून, नाहीतर बरखास्तीची भीती घालून सरकार फोडणं, पक्षाच्या पक्ष फोडणं हा काँग्रेसचा इतिहास आहे. आणि पृथ्वीराज बाबा काय सांगतात, मोदी आता 24मध्ये जिंकले तर परत निवडणुकाच होणार नाही. अरे गेल्या 10 वर्षात असं एकदा झालं नाही आणि वाजपेयींच्याही 6 वर्षात झालं नाही, पण काँग्रेसच्या 50-60 वर्षाच्या इतिहासामध्ये सातत्याने होत आलेलं आहे. वेगवेगळ्या काळात झालेलं आहे, वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या कालखंडात झालेलं आहे. तुमची लोकशाही ही अशी हुकुमशाहीने पांघरलेला बुरखा असतो आणि मोदींची लोकशाही खरीखुरी आहे. म्हणून पृथ्वीराज बाबाच नव्हे तर सगळी काँग्रेस घाबरली आहे. आणि त्या घाबरण्याचं कारण असं आहे की जर भारतातल्या लोकांना मोदी राबवत असलेली खरीखुरी परिणामकारक लोकशाही आवडली तर आपल्या हुकुमशाहीच्या आत्म्याची बुरख्यातली लोकशाही ही कधीही आवडणार नाही. या भीतीपोटी हे लोक घाबरलेले आहेत. मोदींच्या काळात दीर्घकालीन निवडणुका होणार आहेत, काळजी करू नका. फक्त हरल्यानंतर तो पराभव पचवण्याची ताकद पृथ्वीराज बाबांनी राखली पाहिजे. कारण तुमचा परत पराभव होणार आहे. 2024 काय 2029मध्ये पण तुम्ही पराभूत होणार आहेत. तो पराभव पचवण्याची ताकद ठेवा. कारण हरण्याची भीती असल्यावर निवडणुका घेत नाहीत अशी माणसं काँग्रेसमध्ये असतात आणि गांधी घराण्यातलीच असतात. आपलं पंतप्रधानपद जाणार म्हणून इंदिराजींनी आणीबाणी लागू केली आणि निवडणुका पुढे नेल्या आणि आपल्याच निवडणुका पुढे नेल्या नाहीत. त्या कालखंडामध्ये विधानसभेच्याही निवडणुका बेमुदत पुढे नेलेल्या होत्या. बांगलादेश युद्धाचं निमित्त करून आणि आपल्या सोयीच्या वाटल्या तेव्हा मुदत कमी करून त्या घेतल्यासुद्धा. तेव्हा मोदी निवडून आले तर परत निवडणुका होणार नाहीत, लोकशाही संपेल. हे पहिली गोष्ट म्हणजे उष्ट खरकट नासलेलं काहीतरी पृथ्वीराज बाबा सांगत आहेत. 5 वर्षापूर्वीचं ABP माझाच्या ताटात वाढलेलं, केतकरांनी वाढलेलं हे खरकट आहे. ते आता सडून नासलेलं आहे. पण तेच पक्वान नाही म्हणून पृथ्वीराज बाबा नव्याने ताटात वाढायला बघतात. आणि भाषा कुठची आहे, जयद्रथाची, आपला जयचंदाची. ज्या जयचंदालाही शेवटी त्याच घोरी मंडळींनी ठार मारून टाकला आणि दिल्लीमधून भारतीयांची सत्ता संपुष्टात आली. मोदी हे भारतीयतेचं लक्षण आहे आणि त्याला घाबरून संपवायला बघतो तो प्रत्येकजण जयचंद राठोडची औलाद असते. तेव्हा आज जी काय भाषा बोलतायत पृथ्वीराज बाबा ही प्रत्यक्षात त्यांच्या नावालाही शोभणारी नाही, कारण ती जयचंद राठोडची भाषा आहे. कारण पृथ्वीराज राठोड हा दिल्लीत शेवटचा हिंदू किंवा भारतीय राजा होता. त्यानंतर मुस्लिमांची आणि त्यानंतर ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली. पृथ्वीराज बाबा जरा आपल्या पक्षाचा आणि देशाचा इतिहास समजून घ्या. तो डिस्कवरी ऑफ इंडिया या नेहरूंच्या पुस्तकात मिळणार नाही. तो डोळसपणे शोधावा लागतो, वाचावा लागतो, अभ्यासावा लागतो. नाहीतर नुसत्या डरकाळ्या फोडत राहा, त्यांनी काही होणार नाही. ना 24ला होणार आहे ना 29ला होणार आहे. काँग्रेस नामशेष होणार हे मात्र निश्चित आहे. कारण काँग्रेस आता आपली ओळखसुद्धा विसरून गेलेली आहे. काँग्रेस ही गांधी कुटुंबाच्या घरातला एक घरगडी सांगकाम्या घरगडी झालेली आहे.
त्याचा विनाश ठरलेला आहे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.